हाय फ्रेंड, माझं नाव मेघना आहे. मी 35 वर्षाची आहे. माझा नवरा पोस्टात नोकरीला होता. मी एका खेडेगावात राहत होते. मला एक मुलगा होता. त्याचं नाव समीर होतं. आमच्या घरी शेती भरपूर होती. यामुळे मी सतत शेतामध्ये जात असे, कारण माझ्या नवऱ्याला फारसा वेळ मिळत नव्हता. माझे सासू सासरे खूपच थकले होते. यामुळे त्यांना घरी बसल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे शेतातील सर्व कामे माझ्यावर सोपवली होती. माझा एकुलता एक मुलगा 10वी शिकत होता. नुकतीच त्यानं 10वीची परीक्षा दिली होती. त्यामुळे मी त्याला माझ्यासोबत शेतामध्ये घेऊन जायचे. सुरुवातीला तो खूपच टाळाटाळ करत असे, पण खूप आग्रह केल्यानंतर त्याला शेतात येण्याची सवय झाली होती. त्याला खूपच मित्र झाले होते. सुट्ट्या लागल्यामुळे तेही त्याच्याकडे यायचे आणि क्रिकेट खेळण्यासाठी त्याला घेऊन जायचे. घरातील सर्व कामे झाल्यानंतर मी 11 वाजता शेतात जात असे. समीर मला गाडीवर नेऊन सोडत असे. तो काही दिवसभर माझ्याबरोबर थांबत नव्हता. त्याचा खेळण्याचा टाईम झाला की तो लगेच माघारी यायचा. सुट्ट्यांमुळे समीर काही दिवस त्याच्या मामाच्या घरी गेला होता. यामुळे मला शेतात जायची अडचण यायची, कारण आमचं शेताचं अंतर थोडं दूर होतं. पण समीरने त्याच्या काही मित्राला सांगितलं होतं, माझ्या मम्मीला शेतात गाडीवर सोडवत जा. दुसऱ्या दिवशी सकाळी मला शेतात जायचं होतं, पण समीरचा कोणी मित्र आला नाही. म्हणून मी समीरला फोन करून सांगितलं, तुझ्या मित्राला मला सोडवण्यासाठी पाठवून दे. त्याने फोन केल्यानंतर त्याचा अमोल नावाचा मित्र आला होता. नुकतीच त्यानं 12वीची परीक्षा दिली होती. दिसायला तो खूपच स्मार्ट होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, चला काकू, मी तुम्हाला शेतात नेऊन सोडतो. मला समीरने सांगितलं आहे. असं म्हणून त्यानं माझ्याकडून गाडीची चावी घेतली आणि मला पाठीमागे बसून शेतात घेऊन आला. तो थोडा जाड होता आणि मीही थोडी जाड होते. यामुळे गाडीवर बसल्यावर आमचं अंग एकमेकांना घासत होतं. तरुण मुलाचं अंग मला घासल्यामुळे वेगळीच फिलिंग यायची. तसंही माझा नवरा मला ते सुख महिना देत नव्हता, कारण त्याचं एका मुलीबरोबर बाहेर लचंड होतं. माझी या वयातील शारीरिक भूक वाढत चालली होती. यामुळे मी एखादा तरुण त्या कामासाठी शोधत होते. 2-3 दिवस अमोल गाडीवर शांत बसत होता, पण नंतर तो माझ्या बाबतीत वेगळाच वागू लागला. गाडी चालवताना तो त्याचा हात माझ्या चेंडूना मुद्दाम घासत असे. त्यामुळे मीही ओळखून घेतलं. त्यावेळी मी त्याला काहीच म्हणाले नाही. तो जेव्हा मला शेतात घेऊन आला तेव्हा तो मला म्हणाला, काकू, मी इथेच थांबतो. मलाही घरी काही काम नाही. मी म्हणाले, घरी काही काम नसेल तर तू माझ्याबरोबर थांब. मी दिवसभर काम करते आणि तू या झाडाखाली आराम कर. तो म्हणाला, नाही काकू, मला ते शोभत नाही. घरी मी खूप काम करत असतो. त्यामुळे मी तुमच्याबरोबर उसातील गवत काढू लागतो. असं म्हणून तो वाढलेल्या उसात माझ्याबरोबर गवत काढण्यासाठी आला. गवत काढता काढता तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. शिवाय मी साडी थोडी वर केली होती, त्यामुळे माझे गोरे पाय पाहून तो खूपच खुलून गेला होता. काम करता करता माझी साडी अजून थोडी वर गेली तेव्हा त्याला माझ्या मांड्या दिसल्या आणि मग त्याचा पोपट उड्या मारू लागला. त्याला वाटलं, काकूला आपण उसामध्ये काहीतरी करावं आणि त्या गोष्टीची मजा मारून घ्यावी. मला माहीत होतं, आता शेतात कोणीही येणार नाही. शिवाय उसात कोणालाही संशय वाटणार नाही. म्हणून मीही त्या कामासाठी त्याच्याबरोबर तयार झाले होते. गप्पा मारता मारता त्यानं अचानक मला खाली पाडलं आणि माझ्या वेगवेगळ्या भागांची पप्पी घेऊ लागला. शेतातील वाढलेल्या गवतात त्यानं मला खाली पाडलं होतं आणि माझा उपभोग तो घेऊ लागला होता. तो मला लहान वाटत होता, पण त्याचा पोपट खूपच पोसलेला होता. बराच वेळ तो मला आडवं उभं करून खूपच थकला होता. यामुळे मलाही त्याने गार करून सोडलं होतं. खूप वेळ कार्यक्रम केल्यावर त्याला चांगलीच भूक लागली होती. यामुळे दुपारी मी जास्तीचा डब्बा आणला होता. झाडाखाली बसून आम्ही दोघेही जेवलो होतो. जेवणानंतर त्याला खूपच झोप लागली होती, कारण त्याने ते काम करून तो खूपच थकला होता. त्याला 5 वाजता जाग आल्यावर तो मला म्हणाला, काकू, चला आता आपण घरी निघूया. मला घरी म्हशीची धार काढावी लागते. त्याचं काम असल्यामुळे मीही घराकडे जाण्यासाठी तयार झाले आणि गाडीवर बसून त्याच्याबरोबर घरी आले. या दिवशी त्यानं मला खूपच थकवलं होतं. काही दिवस तो मला दररोज शेतामध्ये सोडवण्यासाठी यायचा आणि त्याची ती इच्छा पूर्ण करून घ्यायचा.
काही दिवसांनी माझा मुलगा समीर मामाच्या गावावरून घरी आला तेव्हा त्याला खूपच वाईट वाटले. पण त्याला ती सवय लागल्यामुळे तो माझ्याकडे शेतामध्ये त्याची गाडी घेऊन यायचा आणि त्याची इच्छा पूर्ण करून जायचा. उन्हाळ्यातील पूर्ण सुट्ट्यात त्यानं मला एकही दिवस रिकामं सोडलं नव्हतं. मला लहान वाटणारा मुलांना खूपच थकवलं होतं आणि माझी ती इच्छा त्याने पूर्ण केली होती.